पराभव स्वीकारायला हवा. विधानसभेतल्या मतांच्या आकडेवारीवरती बोट ठेवणाऱ्या पवारांना मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. तर रडगाणं बंद करा, उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. मतदारांना संशय असताना ईव्हीएमचा हट्ट का? मार्कडवाडीमध्ये पोहोचलेल्या शरद पवारांचा निवडणूक आयोगाला प्रश्न. गावातील जमावबंदीवरूनही आता प्रशासनाला सवाल. पवारांनी या वयात नौटंकी करू नये. मार्कडवाडीच्या मतदानाचा पॅटर्न जाहीर करत बावनकुळेंचं टीकास्त्र. तर पडळकर आणि खोत जोडीचा ईव्हीएम समर्थनार्थ विधान भवनामध्ये ठिय्या आंदोलन. मुंबई ओरबाडली जात असताना शंड म्हणून गप्प बसणार का? उद्धव ठाकरेंचा आसूड. दिशा आणि हेतू नसलेल्या पक्षात कार्यकर्त्यांना किंमत नाही. नाव न घेता मनसेवर हल्लाबोल. अबू आझमी भाजपची बी टीम. आदित्य ठाकरेंकडून ठपका. लोकसभेमध्ये ठाकरेंसाठी केलेला प्रचार विसरलात का? समाजवादी पार्टीच्या रईस शेख यांचा प्रतिसवाल. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंनी मांडलं आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक. सरनाईक, खोतकर, गोगावले यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड. महाविकास आघाडीकडून कोणताही अर्ज नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या भेटीला. मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा. पुणे महानगरपालिकेकडून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 26 इमारती सील. 47 कोटींचा कर थकवल्यानं कारवाई. एका महिन्यात रक्कम न भरल्यास इमारतींचा लिलाव करण्याचा इशारा. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी मोर्चा. नाशिक, भिवंडी, ठाणे आणि भंडाऱ्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर. क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाची आज पराभवाची हॅट्रिक. ॲडलेड कसोटीमध्ये भारताचा 10 विकेट्सनं पराभव. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेमध्ये भारतीय महिलांचीही हाराकिरी. तर आशिया कप फायनलमध्येही युवा टीम इंडियाची हार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.